नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा लेक्चर बघतोय. आपण आधी नेगोशिएशन म्हणजे काय ते बघितलं. नेगोशिएशन म्हणजे काय? वाटाघाटी. वाटाघाटी म्हणजे काय? जेव्हा दोन माणसांचा इंटरेस्ट एकमेकांच्या विरुद्ध असतो तेव्हा दोन माणसांना एकत्र यावं लागतं आणि एकमेकांच्या नेगोशिएशन टेबलवर बसावं लागतं वाटाघाटीच्या आणि चर्चा करावी लागते की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, त्याची डिमांड काय आहे, आपली डिमांड काय आहे आणि आपण एकत्र कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो. नेगोशिएशन हे कशासाठी केलं जातं? आपल्याला एकत्र काम करायचं आहे म्हणून नेगोशिएशन केलं जातं. ओके वाटाघाटी केल्या जातात. बघा, नेगोशिएशनची प्रोसेस असते ना, ती 5 स्टेजेसमध्ये त्यांनी डिवाईड केलेली आहे. ओके, आता आपण बघूया. बघा, पहिली स्टेज आहे काय? प्रिपरेशन अँड प्लॅनिंग फॉर द नेगोशिएशन. पहिल्यांदा तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. ओके, कसं ते बघा, प्लॅनिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? बरेच लोक ना आपल्याला जज असतात की एकमेकांबरोबर वाद घालत असतात आणि टोकाचे मतभेद असतात. त्यांच्यातलं वाद तुम्हाला मिटवायचं असेल तर बेसिकली हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय पाहिजे आहे. बऱ्याच जणांना याची क्लॅरिटी पण नसते की मी हे भांडण करतोय ना, त्या भांडणातनं मला काय मिळणार आहे. ओके, हा बेसिकली प्रश्न असतो की बरेच लोकांचा हा प्रश्न असतो. हा प्रश्न मिटवून बघा काय काय करावं लागतं. आपण वन बाय वन जाऊया. ओके, सक्सेसफुल नेगोशिएशन रिक्वायर्ड गुड प्रिपरेशन. कुठची तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला प्रिपरेशन लागतं. तुम्हाला नेगोशिएशन पण चांगलं करायचं असेल तर तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करावं लागतं. लॉबीज अँड जज हॅव डेव्हलप 5 स्टेप मॉडेल. त्यांनी 5 स्टेप मॉडेल घेतलेले आहेत. गो थ्रू नेगोशिएशन प्रोसेस. नेगोशिएशन प्रोसेस या 5 स्टेपमधनं जाते. सम ऑफ द पॉईंट 1 टू पे अटेन्शन बिफोर स्टार्टिंग द नेगोशिएशन आर. खालील गोष्टींकडे 5 गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे कोणाशी नेगोशिएशन करताना. पहिल्यांदा एक आहे प्रिपरेशन अँड प्लॅनिंग. बघा, अ गुड नेगोशिएटर गोज फुल्ली प्रिपेअर्ड फॉर द नेगोशिएशन. म्हणजे तुम्हाला नेगोशिएशन म्हणजे दुसऱ्याची वाटाघाटी करायला जायचे आहेत. म्हणजे तो काहीतरी बोलणार, तुम्ही काहीतरी बोलणार. जो चांगला भांडण करणारा असेल तो पूर्णपणे प्रिपरेशन करून जातो. तसंच नेगोशिएशन करणारा म्हणजे वाटाघाटी करणारा पण काय करून जातो? पूर्ण प्रिपरेशन करून जाईल. ही डज हिज होमवर्क थ्रूली बिफोर सिटिंग द नेगोशिएशन टेबल. जे काय नेगोशिएशन टेबल आहे, जिथं आपण बसून चर्चा करणार आहोत, त्याच्यावर जाण्यापूर्वी पूर्णपणे काय केलं जातं? तो होमवर्क करतो. द प्रिपरेशन ऑफ द गुड नेगोशिएटर इन्व्हॉल्व ट्राईंग टू अंडरस्टँड द नेचर ऑफ द कन्फ्लिक्ट अँड द हिस्ट्री बिहाइंड द कन्फ्लिक्ट. तो विचार करतो की कन्फ्लिक्ट म्हणजे भांडण किंवा वाद, तंटे. या तंटे किंवा वादा किंवा भांडणाच्या मुळाशी कारण कुठचं आहे आणि याची हिस्ट्री काय, याचा तो विचार करतो. नेगोशिएटर शुड बी ऑल्सो नो व्हॉट इज हिज गोल इज. तो स्वतःचा नेगोशिएटर शुड ऑल्सो नो व्हॉट इज गोल इज. गोल काय आहे हे पण त्याला समजून घ्यावं लागतं. द नेगोशिएटर बघा, द नेगोशिएटर शुड बी क्लिअर ॲज टू व्हॉट ही वॉन्ट टू गेट फ्रॉम द नेगोशिएशन. त्या नेगोशिएटरला माहीत असायला पाहिजे की जो नेगोशिएट करतोय ना, म्हणजे तंटा मिटवायला आला, त्याला माहिती असायला पाहिजे की मी जे काय भांडण करतोय त्या भांडणातनं मला काय पाहिजे आहे. क्लॅरिटी ऑफ द गोल हेल्प नेगोशिएटर टू द फोकस्ड ऑन द प्रिव्हेंट हिम फ्रॉम गेटिंग इन्व्हॉल्ड इन अदर नॉट इम्पॉर्टंट इश्यू. जर तुम्हाला माहीत असेल तुमचा मुख्य गोल काय आहे तर तुम्ही इतर गोष्टी बोलणार नाही. तुम्ही तुमच्या पॉईंटवर येणार, ही माझी मागणी पूर्ण करा, बाकी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, अशी गोष्ट असते. म्हणजे कालच टीव्हीवर एक माणूस दुसऱ्या संघटनेबद्दल वाईट बोलला. ते लोक बोलले आम्हाला काही म्हणणं नाही आहे, त्यांनी फक्त आमची माफी मागावी, विषय संपला. मग बेसिक गोष्ट, त्यांना नेगोशिएशनमध्ये काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. नाहीतर मग हिस्ट्री सगळी काढत बसणार की त्याच्यापूर्वी पण लोक बोलले, हे बोलले, ते बोलले. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला काय पाहिजे हे माहिती असायला पाहिजे. टू इन्श्युअर दिस द नेगोशिएटर वी राईट डाऊन हिज गोल अँड ऑल्सो लिस्ट व्हेरियस आउटकम दॅट आर द एक्सेप्टेबल फ्रॉम हिम ऑफ द मोस्ट डिझायरेबल आउटकम फॉर द मिनिमम एक्सेप्टेबल आउटकम. जेव्हा नेगोशिएशन प्रिपरेशन करताना काय बघणार, त्याचा गोल काय आहे आणि जे आता मी काय जे भांडण करायला जातोय किंवा जो काय आता वाटाघाटी करणार आहे त्या वाटाघाटीतनं मला बेस्ट डिझायरेबल आउटकम म्हणजे माझी मला इच्छित आउटकम काय आहेत, मला हे काय वादातनं शेवटी मला काय पाहिजे आहे हे तो लिहून काढतो. म्हणजे ही बेसिक प्रोसेस असते. बघा, भांडण करण्याची पण किंवा वाटाघाटी करण्याची पण एक प्रोसेस असते. पहिल्यांदा या भांडणातनं मला काय पाहिजे हे ठरवावं लागतं, त्याच्यानंतर ते लिहून काढावं लागतं. आणि ती गोष्ट जर मिळाली नाही तर इतर कोणत्या गोष्टींवर मी सॅटिस्फाय होऊ शकेन, या गोष्टींचा विचार नक्की करावा लागतो. आता हे शेवटचा पॅरेग्राफ बघा. अ गुड नेगोशिएटर ऑल्सो थिंक अबाउट द एक्सेप्टेशन ऑर द गोल्स ऑफ द अदर नेगोशिएशन पार्टी. त्याचबरोबर तो पण लिहितो की समोरचा माणूस पण आता जो काय वाटाघाटी करतोय माझ्याबरोबर किंवा नेगोशिएशन करतोय त्या माणसाला नक्की काय पाहिजे याचा पण तो नक्की विचार करतो.
ओके, ही ट्राय टू अंडरस्टँड हाऊ स्ट्रॉंगली दे आर अटॅच टू पर्टिक्युलर पोझिशन, हाऊ दे आर विलिंग टू गो, व्हॉट आर देअर हिडन इंटरेस्ट, व्हॉट आर द अदर थिंग. तो सगळ्या गोष्टींचा त्याचा विचार करतो की समोरच्या माणसाला काय काय पाहिजे, आणि त्याच्यामुळे तो काय करतो, बेटर ॲग्रीमेंट आपलं तयार करतो. त्याचबरोबर इकडे ना बॅटना ही कन्सेप्ट आहे, बेस्ट अल्टरनेटिव्ह टू नेगोशिएटेड ॲग्रीमेंट. ते काय करतात की अल्टरनेटिव्ह पण तयार करतात, की बघा पहिल्यांदा तो काय करतो, आपले गोल काय आहे ते लिहून काढतो की मला या वाटाघाटीतनं मला नक्की काय हवं आहे. ओके, ते मिळाल्यानंतर पहिल्यांदा काय बघतात सांगा की मला या भांडणातनं किंवा वाटाघाटीतनं किंवा निगोशिएशनमधनं मला काय पाहिजे. ते मिळाल्यानंतर पुढचा विचार हा केला जातो की समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे, समोरचा व्यक्ती पण आपल्याशी वाटाघाटी करायला तयार आहे. मग समोरच्याला पण त्या कन्फ्लिक्टमधनं किंवा त्या भांडण करणाऱ्याचा उद्देश काय आहे याचा उद्देश केला जातो. प्लस तिसऱ्या गोष्टीची रिक्वायरमेंट केली जाते की हे जे काय आपण जर हे भांडण मिटवायचं ठरवलं तर मी समोरच्याला काय देऊ शकतो, ते बेस्ट अल्टरनेटिव्ह कुठचे आहेत याचा देखील इकडे विचार केला जातो. त्याला म्हटलं जातं आहे बॅटना म्हटलेलं आहे. ओके, बॅटना म्हणजे समजलं बेस्ट अल्टरनेटिव्ह टू निगोशिएटेड ॲग्रीमेंट. ओके, एवढं झालं. पुढची स्टेप आपण नंतर बघूया. ओके, म्हणजे निगोशिएशन म्हणजे दोन व्यक्तीमध्ये जे काय भांडण आहे किंवा त्यांच्यात दोन तंटा चालू आहे, तो तंटा मिटवण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हटलं जातं निगोशिएशन. मग तिकडे मी तुम्हाला सांगितलं पहिलं म्हणजे काय, तुम्ही आधी स्वतः विचार करायला पाहिजे की हा जो काय भांडण आहे किंवा जो काय तंटा आहे त्यातनं मला काय पाहिजे याचा विचार केल्यानंतर समोरच्याला काय पाहिजे हा विचार करायचा, आणि तो विचार केल्यानंतर आपण त्याला बेस्ट अल्टरनेटिव्ह कुठचे सांगू शकतो. म्हणजे आपल्याला ती गोष्ट त्याला द्यायची नाही, तो मागतो ती, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला काय देऊ शकतो याचा विचार केला जातो. पुढचं आहे काय, स्टेप 2 आहे काय, डेफिनेशन ऑफ ग्राउंड रूल्स ऑफ द निगोशिएशन, की निगोशिएशनचे रूल्स ठरवायचे. म्हणजे जे काय तुम्ही जे काय निगोशिएशनच्या टेबलवर बसणार आहात, म्हणजे तुम्ही भांडण सोडवणार आहात, ते भांडण सोडवताना त्या टेबलवर बसताना ते तुम्हाला रूल्स ठरवावे लागतील की नक्की ते भांडण सोडवायला समोरच्या पार्टीतनं कोण येणार आहे, तुमच्या पार्टीतनं कोण येणार आहे, तुम्ही कुठं बसणार आहात. ओके, प्लेस ऑफ निगोशिएशन, पर्सन डुईंग ॲक्च्युअल निगोशिएशन, म्हणजे प्रत्यक्ष जे काय आता एखादी संघटना असते त्याचं दुसऱ्या संघटनेशी भांडण असतं, मग ह्या दोघांमधलं भांडण मिटवताना दोन्ही संघटनेचा सरकारकडनं कोण जाणार आहे आणि एखादं आंदोलन करतात त्यांच्याकडनं कोण जाणार आहे हा विचार केला जातो. ते दोघे कुठं जमणार आहेत हा पण विचार केला जातो. टाईम रिस्ट्रिक्शन, टाईम किती वेळा ती चर्चा करायची, नाहीतर तुम्ही दिवसभर चर्चाच करत बसाल. ओके, तशी चर्चा चालणार नाही बाबा. एक तासात आपण हा विषय मिटवायचा आहे हे ठरवावं लागतं. स्पेसिफिक प्रोसिजर काय असणार आहे, पहिल्यांदा कोण बोलणार आहे, सरकार बोलणार आहे की तुम्ही बोलणार आहेत, हे सगळं ठरवावं लागतं. त्याच्यानंतर क्लॅरिफिकेशन अँड जस्टिफिकेशन आहे. क्लॅरिफिकेशन अँड जस्टिफिकेशन म्हणजे काय, आता बघा एखादा मुद्दा आहे त्यात एखादी संघटना हे करते, काय करते, शेतकरी संघटना सांगते आम्हाला 3,000 रुपये ऊसाला दर मिळाला पाहिजे. मग हा दर का मिळायला पाहिजे हे शेतकरी संघटना सांगणार, सरकार सांगणार आपण एवढा दर का देऊ शकत नाही, साखर कारखानदार सांगतात आपण याच्यापेक्षा किती दर देऊ शकतो. हे जे काय होतंय त्याला काय म्हणतात क्लॅरिफिकेशन अँड जस्टिफिकेशन. 2-3 पॉईंट राहिलेत, मग आपण थांबू. बघा, आफ्टर हॅव्हिंग made the initial offer, step 2, the third step is the negotiation. Parties try to explain, clarify, justify to each other their initial demand. हे सगळे आता एकत्र टेबलवर बसले ना, सरकार बसले, साखर कारखानदार बसले आणि शेतकरी बसले. शेतकरी सांगणार 3,000 रुपये रेट काय पाहिजे आपल्याला ऊसाचा, तो सरकार सांगणार तुम्हाला आपण जास्तीत जास्त काय मदत करू शकतो, आणि साखर कारखानदार सांगणार की आम्हाला कसं परवडत नाही ते. ओके, ऑल्थो जरी दिस स्टेज सीम्स ॲज द कम्फर्टेबल इन अ नेचर इज नॉट बी सो, म्हणजे ही जर सोपी वाटत असली तरी एवढी सोपी नाही आहे. द नेगोशिएशन पार्टीज शुड यूज द स्टेज ॲज द अपॉर्च्युनिटी टू एज्युकेट अँड इन्फॉर्म अदर अबाउट द रिझन फॉर द विच्युअल ऑफर, वाय पर्टिक्युलर इश्यू इज द इम्पॉर्टंट फॉर देम. प्रत्येकजण इकडे अतिशय भांडणाच्या स्वरूपात विषय मांडला जातो की हा विषय आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. शेतकरी सांगणार की आम्हाला 3,000 दर का पाहिजे, साखर कारखानदार सांगणार मला परवडणार नाही. जेवढं सोपं वाटतं तेवढं सोप्या प्रकारे नाही तर अतिशय वादविवाद करून हा विषय मांडवावा लागतो. म्हणजे आपल्याला क्लॅरिफिकेशन आणि जस्टिफिकेशन द्यावं लागतं. पुढे आहे बार्गेनिंग अँड सॉल्विंग प्रॉब्लेम्स. 4थी स्टेप, दिस इज स्टेज इन विच द ॲक्च्युअल निगोशिएशन टेक प्लेस. ॲक्च्युअल निगोशिएशन होतं, बोथ द पार्टीज एंगेज बार्गेनिंग, गिव्ह अँड टेकअप. म्हणजे ते काय बार्गेनिंगमध्ये आहेत ते प्रत्येकजण काहीतरी त्यांना आपलं द्यावं लागतं आणि काहीतरी त्यांना मिळतं. आणि पुढचं आहे क्लोजर अँड इम्प्लिमेंटेशन. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय केलं जातं, ही जी काय स्टेज आहे जे काय ठरलं त्याचं इम्प्लिमेंट केलं जातं. अशा प्रकारे बार्गेनिंगचे 5 स्टेजेस आहेत.
संपलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला टाईम ठरवावा लागेल, म्हणजे सेकंड स्टेज आहे त्यात तुम्हाला रूल्स ठरवावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासिफिकेशन अँड जस्टिफिकेशन द्यावे लागेल. त्याच्यानंतर बार्गेनिंग होईल तुमचं आणि सगळ्यात शेवटी इम्प्लिमेंटेशन होईल. अतिशय सोप्या प्रकारे ही बार्गेनिंगची प्रोसेस आहे. हा लेक्चर आपण इकडे थांबू.